नमस्कार. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र. आवाज महाराष्ट्राचा मराठी मनाचा. कृपया सर्वप्रथम आपण हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद. नमस्कार, मी निकिता पाटील. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र. एक धक्कादायक बातमी नवी मुंबईमधून समोर येत आहे. वन विभागाला चुना लावून शासनाची जमीन शासनालाच विकली. भाजप नेत्याला ईडीचा दणका. 70 कोटींची मालमत्ता जप्त. सातबाऱ्यावर तसेच अधिकृत नोंदींमध्येही वन विभागाचे नाव असताना आरोपी जे.एम. म्हात्रे यांनी या नोंदींमध्ये फेरफार करून स्वतःचे नाव चढवल्याचा आरोप आहे. नवी मुंबई पनवेलमधील भाजपचे नेते आणि प्रसिद्ध ठेकेदार जे.एम. म्हात्रे यांची ताज्या कारवाईत 18 कोटींची मालमत्ता जप्त करत ईडीने त्यांना दणका दिला आहे. वन विभागाला चुना लावून शासनाचीच जमीन शासनाला विकून कोट्यवधींचा मलिदा खाणाऱ्या जे.एम. म्हात्रे यांच्या विरोधात वन विभागाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात सप्टेंबर 2024 गुन्हा दाखल केला होता. यानंतर ईडीने केलेल्या कारवाईत आतापर्यंत 70 कोटींची मालमत्ता जे.एम. म्हात्रे यांची जप्त केली आहे. वनजमिनीचा अवैधरित्या ताबा घेऊन ती जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित करत मोबदला उकळल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने ईडी कंत्राटदार जे.एम. म्हात्रे यांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात ईडीने 18 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असून, यामध्ये नवी मुंबईतील उरण आणि उलवे परिसरातील 3 भूखंडांचा समावेश आहे. जे.एम. म्हात्रे हे पनवेलमधील भाजपचे नेते असून त्यांचा मुलगा प्रीतम म्हात्रे यांनी उरण विधानसभेतून शेतकरी कामगार पक्षाकडून आमदारकी लढवली होती. सध्या त्यांची सून पनवेल महानगरपालिकेत भाजपची नगरसेविका आहे. सातबाऱ्यावर तसेच अधिकृत नोंदींमध्येही वन विभागाचे नाव असताना आरोपी जे.एम. म्हात्रे यांनी या नोंदींमध्ये फेरफार करून स्वतःचे नाव चढवले. शासनाचीच जमीन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हस्तांतरित करून या व्यवहारातून त्यांना 42 कोटी 40 लाख रुपयांचा मोबदला मिळाल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. ईडीच्या तपासात या रकमेचा वापर करून म्हात्रे यांनी इतर मालमत्ता खरेदी केल्याचे तसेच काही कर्जांची परतफेड केल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत 69 कोटी 47 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. हा मोबदला वनविभागाला देण्याबाबत वारंवार तगादा लावूनही आरोपींनी दुर्लक्ष केल्याने वनविभागाने या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात सप्टेंबर 2024 गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, जे.एम. म्हात्रे यांनी ईडीपासून वाचण्यासाठी भाजपात प्रवेश केल्याची चर्चा आहे. मात्र भाजपाच्याच लोकांनी जे.एम. म्हात्रे यांचा भ्रष्टाचार बाहेर काढल्याची चर्चा सुरू आहे. केलेला भ्रष्टाचार कागदावर आल्याने जे.एम. म्हात्रे यांना हे प्रकरण अंगाशी येणार असल्याचा आरोप शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी केला. धन्यवाद. आपण हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच याबाबत आपले मत कॉमेंट मध्ये नोंदवा.